हॅलो, विक्टर विजन प्रोडक्शनच्या या पेजवर तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण या लॉकडाऊन काळात हा जरा वेळ आहे तर त्याचा आपण सदुपयोग करणार आहोत. या लाईव्हच्या माध्यमातून मी तुमच्याशी तुमचे जे काही क्युरीज असतील अभिनय क्षेत्राबद्दलच्या तर आपण त्या या लाईव्ह सेशनमध्ये थोडक्यात सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण जरा अजून लोकांना जॉईन होऊ देऊया आणि आपल्या लाईव्ह सेशनला आपण थोड्याच वेळात सुरुवात करूया. मला कॉमेंटमध्ये प्लीज सांगा माझा आवाज तुम्हाला येतोय की नाही. आणि हा जो लाईव्ह व्हिडिओ आहे, हे जे लाईव्ह सेशन आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जर त्यांच्यामधून एखाद्याला अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि नक्कीच त्यांना थोडीफार का होईना पण मदत होईल. तर या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता आणि आपण त्याच्यावर थोडंसं डिस्कशन करूया आणि तुमचे जे काही मुद्दे असतील त्यांना आपण थोडक्यात सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू आकाश पाटील सांगितल्याबद्दल. थँक्यू अक्षय. रेश्मा काकडे हॅलो, थँक्यू सो मच मला कळवल्याबद्दल. तर चला मग आपण आपल्या या लाईव्ह सेशनला सुरुवात करूया. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि आपण त्यावर चर्चा करूया. ओके, प्रश्न येतो तोपर्यंत मी तुम्हाला थोडक्यात ज्या काही बेसिक गोष्टी आहेत अभिनय क्षेत्राबद्दलच्या त्या थोड्या सांगते. या क्षेत्रात येताना तुम्हाला खूप नॉलेज असणं गरजेचं असतं. बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या बऱ्याच लोकांना माहिती नसतात आणि ते या क्षेत्रात एंटर करतात पण पाहिजे तशी सक्सेस त्यांना मिळत नाही आणि कुठेतरी मग होपलेस होऊन किंवा नर्वस होऊन ते परत आपल्या ऑप्शन बीवर, त्यांचा जो काही प्लॅन बी असेल त्याच्याकडे वळतात. म्हणजे जसं काही लोक जॉब करत असतील किंवा काही त्यांचं शिक्षण झालेलं असेल, त्यांना अभिनय क्षेत्रात येण्याची खूप इच्छा असते पण निव्वळ लॅक ऑफ नॉलेजमुळे त्यांना हे क्षेत्र सोडावं लागतं किंवा त्यांचं जे काही स्वप्न आहे ते त्यांना पूर्ण करता येत नाही आणि मग ते परत आपल्या जॉबकडे किंवा त्यांचं जे काही शिक्षण झालेलं आहे त्या हिशोबाने मग ते जॉब वगैरे करायला लागतात. राहुल मोरे हाय हॅलो. तुमच्या ज्या काही क्युरीज असतील त्या तुम्ही मला या लाईव्ह सेशनच्या कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सो आपण त्या नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. खूप खूप स्वागत सगळ्यांचं. आकाश धुमे पाटील यांचा प्रश्न आहे, डायरेक्टर होण्यासाठी मास कम्युनिकेशन कोर्स सफिशियंट आहे का? मास कम्युनिकेशन कोर्स तुम्ही केला तर चांगलीच गोष्ट आहे, कारण तो ऑब्व्हियसली तुम्हाला या फील्डमध्ये खूप उपयोगी ठरणार आहे. पण त्यासोबतच फक्त शिक्षण असून चालत नाही, तुमची प्रॅक्टिस तेवढी असली पाहिजे. किंवा तुम्ही डायरेक्टर जर व्हायचं असेल तर ऑब्व्हियसली त्याच्यासाठी जे काही शॉर्ट प्रोजेक्ट्स असतात ते तुम्ही तुमचं बनवून त्याची प्रॅक्टिस तुम्ही नेहमी करत राहिला पाहिजे. तुमचा जो कॉन्टेंट आहे तो क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण कुठल्याही एखाद्या प्रोजेक्टला क्रिएटिव्हली त्याला कितीही महत्त्व असलं पण तरीही ते डायरेक्टरचं काम असतं की तो प्रोजेक्ट तितका सुंदर त्याला तो क्रिएट करायचा असतो. त्यामुळे
मास कम्युनिकेशन जर तुम्ही केलं तर ते खूप उपयोगाचं तुम्हाला ठरणारच आहे, पण त्यासोबत तुमची प्रॅक्टिस आणि तुमची क्रिएटिव्हिटी असणं फार गरजेचं आहे. सो इन शॉर्ट की ही फील्ड आर्टिस्टिक फील्ड आहे आणि या फील्डमध्ये कुठल्याही आर्टिस्टिक फील्डमध्ये प्रॅक्टिसची खूप गरज असते. म्हणजे जसं आपण पेंटिंग घेतलं किंवा सिंगिंग घेतलं किंवा कुठलीही आर्टिस्टिक फील्ड घेतली तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करण्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो. असं नाही आहे की तुम्ही एखादा पर्टिक्युलर कोर्स केला आणि मग त्यानंतर तुम्ही लगेचच तुम्हाला एखादा चांगला मोठा प्रोजेक्ट मिळेल, तर असं होत नाही. तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज असते. कविता पानसरे, हॅलो, हाय. तुमचे जे काही अभिनय क्षेत्राबद्दलचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तर चला आता मी जरा तुम्हाला अजून एखाद्या मुद्द्यावर आपण आपलंच चर्चा करूया की अभिनय क्षेत्रामध्ये बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की अभिनय क्षेत्रात येण्यासाठी काय करावं. तर अभिनय क्षेत्रात येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा फोकस असणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही फक्त फेम मिळेल किंवा नाव मिळेल किंवा आपण फेमस होऊ यासाठी जर तुम्ही अभिनय क्षेत्रात तुम्हाला यायचं असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण फक्त नेम फेम च्या मागे धावून चालत नाही. तुमची मेहनतही तितकीच गरजेची आहे. नाहीतर तुम्ही फक्त फेमसाठी येत असाल आणि तुम्हाला लवकर काम मिळत नाही आहे किंवा तुम्हाला लवकर पाहिजे तशी सक्सेस मिळत नाही आहे, तर कुठेतरी मग आपण नर्वस होतो आणि या फील्डमध्ये आपलं काही होऊ शकत नाही असा बऱ्याच जणांना तो एक निगेटिव्ह पॉईंट त्यांना समजतो. ते निगेटिव्ह होतात त्या क्षेत्राबद्दल आणि मग ते निघून जातात. त्यामुळे नेम फेमसाठी जर तुम्ही येत असाल तर तुम्ही परत एक वेळा विचार करायला हवा. तुमचं अभिनय क्षेत्रात येण्यामागचं कारण सगळ्यात आधी तुम्ही निश्चित करायला हवं की मला या क्षेत्रात काम का करायचं आहे. हा प्रश्न तुम्ही स्वतःला आधी विचारला पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल तर त्या उत्तरावरही काही बरेच व्हिडिओज असतात किंवा बरेच असे लोक असतात ज्यांच्याकडून तुम्ही चांगलं मार्गदर्शन घेऊ शकतात. तर ते नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. तर आपला मुद्दा होता की अभिनय क्षेत्रात येण्यासाठी काय करावं. तर जसं मी सांगितलं की नेम फेमसाठी तर तुम्ही शक्यच नाही आहे. जर तुम्ही ते बघून जर या क्षेत्रात येत असणार तर तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज असते. तुमच्याकडे ते नॉलेज असणं प्रॉपर खूप गरजेचं असतं. कारण या क्षेत्रामध्ये बरेच अशी लोकं आहेत जी तुम्हाला फसवू पण शकतात आणि बरेच अशी लोकं आहेत की ते तुम्हाला लवकर चान्स देणार नाही. ऑब्व्हियसली त्याच्यासाठी तुमचा एक्सपिरियन्स असणं फार गरजेचं आहे आणि त्या एक्सपिरियन्ससोबतच तुमचं जे काही परफॉर्मन्स लेवल आहे तो पण खूप चांगला असणं गरजेचं आहे. तर तुमचे जे काही प्रश्न असतील, छोटे छोटे प्रश्न असतील, ते कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. म्हणजे आपण जरा अजून चांगल्या गप्पा या विषयावर मारू शकतो. तर अजून बऱ्याच जणांचे हे पण प्रश्न असतात की अभिनय क्षेत्रात काम तर पाहिजेच, ऑब्व्हियसली सगळ्यांनाच पाहिजे, पण ॲक्टिंग कशी करावी किंवा ॲक्टिंग चांगली करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे जरा मी तुम्हाला सांगते. ॲक्टिंगसाठी ऑब्व्हियसली तुम्हाला परत प्रॅक्टिसची खूप गरज आहे. प्रॅक्टिस करत राहणं हे खूप गरजेचं असतं. ॲक्टिंग करताना तुमचे उच्चार चांगले पाहिजे, तुमची भाषा चांगली पाहिजे, तुमचं बोलण्याची पद्धत जी आहे
त्याचा जो लहेजा आहे तो प्रॉपर असला पाहिजे. कारण बऱ्याच वेगवेगळ्या भाषा आहेत महाराष्ट्रामध्ये आणि सर्वच सिटीमधल्या सर्वच शहरातल्या जे लोक आहेत त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे कलाकार दडलेला असतोच. पण होतं असं की तुम्ही फक्त एका लँग्वेजवर अवलंबून राहू नाही शकत. म्हणजे जसं कोल्हापूरचा आपला एक टोन आहे, साताऱ्याचा आपला एक टोन आहे, बरोबर. तर त्यामुळे तुम्ही फक्त जर त्याच रिजनल लँग्वेजला घेऊन जर या क्षेत्रात पदार्पण कराल तर तुमचं कुठेतरी काम मिळण्याचे जे दरवाजे असतात ते कुठेतरी कमी होतील, तुमचे जे चान्सेस आहेत ते कमी होतात. त्यामुळे नेहमी एक लक्षात घ्या की तुमची जी भाषा आहे, भाषेवरचं जे प्रभुत्व आहे तुमचं, ते असणं खूप गरजेचं आहे. माधुरी खासबागे, हॅलो. अक्षय कोकाटेचा प्रश्न आहे, नवरसबद्दल सांगा. तर बेसिकली नवरस हे एक्सप्रेशन्स आहेत. एक्सप्रेशन्स म्हणजे जे काही आपले हावभाव असतात किंवा हावभाव फक्त आपल्या चेहऱ्यावरच नसतात, तर प्रत्येक गोष्टीच्या मागे एक एक्सप्रेशन असतं. आपल्या डोळ्यांमध्ये एक्सप्रेशन असतं. जसं मी आता बोलताना जर मी खूप प्लेन चेहरा ठेवून तुमच्याशी बोलले तर कदाचित तुम्ही या लाईव्ह सेशनमध्ये तितका इंटरेस्ट ठेवणार नाही, तुम्ही स्किप कराल आणि पुढे निघून जाल. तर नवरस जे आहे ते तुमच्या डोळ्यात असणं गरजेचं असतं, तुमच्या बोलण्यात असणं गरजेचं असतं, तुमच्या चेहऱ्यावर असणं गरजेचं असतं. तर नवरस बेसिकली काय आहे, तर 9 प्रकार असतात एक्सप्रेशनचे मुख्य. जसं शृंगार रस आहे, करुण रस आहे, किंवा रतिरहासस्य शोकस्य क्रोध उत्साह भय तथा जुगुप्सा विस्मयश्चंती स्थायी भाव प्रकृतिता. ही नवरस ची प्रार्थना आहे. स्थायी भाव याच्यामध्ये आहे किंवा उत्साह आहे. तर हे एक्सप्रेशन्स आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी फिल्म बघता तर त्याच्यामध्ये आपण स्टार्ट टू एंड खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. कुठे खूप हॅपी मुवमेंट चालू असतो किंवा कुठे खूप सॅड एखादा सीन चालू आहे, काहीतरी ट्रॅजेडिक असं होतं, काहीतरी एक्साइटिंग असं होतं, राईट. तर ते जे सीन आहेत त्या पर्टिक्युलर त्या इमोशनमध्ये ते ॲक्टर जे आहे ते परफॉर्म करत असतात. जर समजा एखाद्या दुःखी सीनमध्ये तुम्ही हसत आहात तर ते ऑब्व्हियसली ते तितकं कन्व्हिन्सिंग वाटणारच नाही की तुम्ही दुःखी आहात. तर तुम्हाला दुःखी होण्यासाठी तुमचं जे मनातून तुम्ही सॅड असणं फार गरजेचं असतं, सॅड दिसणं फार गरजेचं असतं. तुमच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन्स आहेत ते सॅड दिसले पाहिजे, ते तुमच्या डोळ्यातून दिसलं पाहिजे की हे कॅरेक्टर पर्टिक्युलरली दुःखात आहेत आणि ते काहीतरी बोलत आहे, राईट. तर हे नवरस असतात. खूप डीपली याच्यावर आपण इथे बोलू शकत नाही कारण बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिकली करायच्या सुद्धा असतात. तर नवरस बेसिकली एक्सप्रेशन्स आहेत, हावभाव आहेत, जे तुम्ही तुमच्या परफॉर्मन्समधून तुम्ही ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात. विनोद देशमुख यांचा प्रश्न आहे, नॅचरल ॲक्टिंग म्हणजे काय? नॅचरल ॲक्टिंग ही खूप मोठी प्रोसेस आहे. याचे बरेच आपल्या पर्सनल लेवलला आपलं व्याख्या वेगळ्या असू शकतात. पण बेसिकली एक गोष्ट आहे, नॅचरल ॲक्टिंग म्हणजे काय मी ते नाही सांगू शकत. पण नॅचरल ॲक्टिंगचं ॲक्च्युअल मिनिंग काय, त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत, बरोबर. पण नॅचरल ॲक्टिंग कशी करावी किंवा त्याचे जे नियम आहेत ते काय असतात ते मी तुम्हाला सांगते. नॅचरल ॲक्टिंग म्हणजे तुम्ही एखादं कॅरेक्टर जेव्हा परफॉर्म करतात, मग ते सॅड असू दे किंवा एक्साइटिंग असू दे, तर तुमचं जे काही एक्सप्रेशन्स आहे, तुमची लँग्वेज आहे, तुमची बॉडी लँग्वेज आहे, ती नॅचरली आली पाहिजे. म्हणजे कुठेच तो एक असं वाटायला म्हणजे आपण बरेच मूवीज बघतो तेव्हा आपण म्हणतो की अरे हा ॲक्टर खूप ओव्हर ॲक्टिंग करतो किंवा ही ॲक्टर खूप ओव्हर ॲक्टिंग करते. तर आपल्याला का तसं वाटतं? कारण आपण आपल्या नॉर्मल आयुष्यामध्ये ज्या लोकांशी आपण बोलतो किंवा ज्या लोकांना आपण भेटतो ते जसे बोलतात, म्हणजे जर एखादा डॉक्टर असेल तर डॉक्टर कसे बोलतात आपल्याशी नॅचरली, तर ते नोटीस करा. ते त्यांचे एक्सप्रेशन्स कसे असतात, त्यांची बॉडी लँग्वेज काय असते, राईट. पण जर समजा एखादा डॉक्टर एखाद्या वकिलासारखा जर बिहेव करेल तर ते नॅचरल वाटणार नाही. किंवा मग
तो डॉक्टर सारखी ॲक्टिंग न करता काहीतरी वेगळंच कॉमनली तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी प्रश्न विचारायचे सोडून किंवा त्याची बॉडी लँग्वेज काहीतरी वेगळंच सांगते तर ते तितकं कन्व्हिन्सिंग वाटणार नाही. तर नॅचरल ॲक्टिंग म्हणजे एवढंच की जे काही कॅरेक्टर तुम्ही परफॉर्म करत आहात त्या कॅरेक्टरचं बॅकग्राऊंड, त्याची हिस्ट्री काय आहे, ते कॅरेक्टर लहानपणापासून ते त्याच्या आताच्या व्हेरी प्रेझेंट डेटला त्याचं वय काय आहे, त्या वयानुसार त्याची बॉडी लँग्वेज कशी असेल. म्हणजे एखादा 5 वर्षाचा मुलगा जेव्हा चालतो आणि एखादा 20 वर्षाचा तरुण जेव्हा चालतो आणि एखादा 60 वर्षाचा व्यक्ती जेव्हा चालतो त्यांच्या चालण्यामध्ये फरक असतो. तर तो फरक आपल्याला कळला पाहिजे आणि ते जेव्हा तुम्हाला कळतं त्या कॅरेक्टरसाठी काय गरजेचं आहे ते जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा ते नॅचरली तेवढं प्रेझेंट होतं. नॅचरली म्हणजे फक्त तुम्ही जे काही कॅरेक्टर किंवा जी काही स्क्रिप्ट परफॉर्म करतायत तिला प्रॉपरली ते मांडणं प्रेक्षकांसमोर, नाहीतर ओरडायचं आहे म्हणून उगीचच किंचाळत सुटले आणि किंवा रडायचं आहे म्हणून उगीचच ओक्साबोक्शी रडतोय तर तसं नाही. आपल्याला स्क्रिप्टच्या हिशोबाने की मला कुठे किती कसं काय करायचं आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. केदार शेवडे यांचा प्रश्न आहे, मला मराठी मालिकांमध्ये काम करायचं आहे. ओके, आता हा बऱ्याच लोकांचा एक कॉमेंट असते, बऱ्याच लोकांची कॉमेंट असते पेजवरही, बऱ्याच पोस्ट खाली असते किंवा आम्हाला या पेजच्या मेसेज बॉक्समध्येही बरेच मेसेजेस येतात की मला मालिकांमध्ये काम करायचं आहे, मला मूव्हीजमध्ये काम करायचं आहे. खूप चांगली गोष्ट आहे, कारण तुम्हाला तुमचे जे काही स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण केलेच पाहिजे. पण मालिकांमध्ये काम करायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला लगेच काम कोणी देईल असं होत नाही. मी परत सांगते, तुमची या क्षेत्रात तुम्हाला किती प्रॅक्टिस आहे, एक्सपिरियन्स, की प्रत्येकाला एक्सपिरियन्स नसतो. पहिलं काम जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स नसतो, पण ते पहिलं काम मिळवण्यासाठी तुमचा अभिनय जो आहे, तो तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो खूप उत्तम असणं गरजेचं आहे. अदरवाईज तुमच्याकडे नॉलेज नाही आहे, तुम्ही कुठल्याच प्रकारे त्याची प्रॅक्टिस केलेली नाही आहे आणि तुम्ही कुणाला सांगाल की मला काम करायचं आहे व मला काम द्या, तर असं नाही होत. तुमचं प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे, तुमचा परफॉर्मन्स असणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज नो चान्स. तर जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल, तुम्ही वर्कशॉप्स केलेले असतील किंवा थिएटर केलेलं असेल किंवा 2-4 वर्षाची तुमची अभिनय क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर नक्कीच तुम्हाला काम मिळेल. पण त्यासाठी ऑब्व्हियसली तुम्हाला ऑडिशन द्यावं लागतं, त्याची एक वेगळी प्रोसेस असते. तुम्ही कॉमेंट करून किंवा कोणाला सांगून लगेच काम मिळत नाही. प्रत्येक कॅरेक्टरसाठी एक विशिष्ट त्यांनी क्रायटेरिया सेट केलेला असतो की आम्हाला हे कॅरेक्टर एवढ्या वयाचं पाहिजे, त्याचं दिसणं असं असलं पाहिजे, त्याची हाईट एवढी असली पाहिजे, त्याची बॉडी अशी असली पाहिजे. ऑब्व्हियसली ह्या गोष्टी पण मॅटर करतातच, कारण आपण अभिनय क्षेत्रात येताना जर आपल्याला 5 वर्षाचा मुलगा पाहिजे तर आपण 10 वर्षाचा मुलगा तिथे दाखवू शकत नाही. तर तुमचं कॅरेक्टरशी तुमची जी बॉडी आहे ती मॅच करणं पण तितकंच गरजेचं आहे. तर त्यासाठी एकच उपाय आहे की तुम्ही ऑडिशन्स द्या, तुम्ही वेगवेगळ्या कास्टिंग कंपनीशी तुमचा संपर्क जो आहे तो ठेवा. ते जे काही अपडेट्स देतात ते रेग्युलरली वाचणं. तर अपडेट्स वाचतानाही तुम्हाला कळालं पाहिजे की नेमकी कुठल्या एजसाठी जी आहे ती रिक्वायरमेंट आहे. बऱ्याच वेळा असं होतं की 30 वर्षाचा व्यक्ती हवा असतो आणि 60 वर्षाचे किंवा अगदी 15-20 वर्षाचे जे मुलं मुली असतात ते सुद्धा मेसेज करतात. तर ते फार चुकीचं आहे, ते करू नका आणि नक्कीच तुम्हाला काम मिळेल. तुमचा परफॉर्मन्स तेवढा चांगला असणं खूप गरजेचं आहे. वेगवेगळ्या संवाद फेक ढबचा अभ्यास कसा करावा. आता वेगवेगळ्या टोनमध्ये जेव्हा आपण बोलतो, खूप एक्साइटिंग असेल तर आपण फास्ट बोलतो, खूप आपला हॅपी टोन असतो, आपला पिच जो आहे तो नॉर्मल वेळेपेक्षा आपला हाय असतो थोडासा. तर त्याची एक प्रॅक्टिस आहे. तुम्ही ओमकार करा रोज. ओमकार केल्याने तुमचा जो व्हॉइस आहे तो मोकळा होतो, तुमचा जो आवाजाचा पिच आहे तो प्रॉपर होतो. कारण जर
ओंकार तुम्ही करत नसाल आणि जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल गणपतीमध्ये जेव्हा आपण ओरडतो तेव्हा दुसऱ्या दिवशी आपला घसा बसतो का, कारण आपल्या घशाला ती सवय नसते. बट ओंकार जर तुम्ही केला रेग्युलरली डेली 5-10 मिनिटं 15 मिनिटं जेवढा जास्त कराल तेवढं चांगलं. ओंकार करा ज्याने तुमचे जे वोकल कॉर्ड्स असतात ते रिलीज होतात आणि ते रिलीज झाल्यानंतर तुमचा जो पिच आहे तो तुम्ही कितीही हाय केला तरीही तुमचा आवाज फाटत नाही. तर त्याचा अभ्यास कसा करावा हे मी आता तुम्हाला सांगते की आपण मूवीज बघतो, सिरियल्स बघतो, त्याच्यामधला एखादा मोनोलॉग किंवा एखादा सीन असेल तर तो तुम्ही निवडा. जर तो सॅड सीन असेल तर पर्टिक्युलरली एका वेळी एकाच जर तुम्ही विषयावर काम केलं तर ते तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतं. आरशासमोर जा आणि समोर जाऊन तो जो सीन आहे तो तसाच्या तसा प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करा. हे तुम्ही तुमच्यासाठी करत आहात, तुम्हाला दाखवायची गरज नाही आहे किंवा मग कॉपी केलं वगैरे वगैरे अशा या गोष्टींचा ह्यामध्ये काहीही संबंध नाही. अभ्यास करताना तुम्हाला काहीतरी ऑलरेडी कुठेतरी आहे आणि ते बघून तुम्हाला आधी त्याची प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा त्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून पॉलिश्ड होतात. तर पॉलिश्ड करणं फार गरजेचं आहे. तर एखादा सीन घ्यायचा, तो जसाच्या तसा मॅच करून बोलण्याचा प्रयत्न करायचा आणि एकाच एक्सप्रेशनमध्ये तो सीन असला पाहिजे. तर तेव्हा तुम्ही कुठेतरी चांगलं ते जे एक्सप्रेशन आहे ते तुम्ही इस्टॅब्लिश करू शकता. माधुरी खासबागे यांचं म्हणणं आहे की मी मूवीमध्ये काम केलं आहे पण मालिकेत काम करायचे आहे, पण मी अमरावतीला राहते. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की बरेच कलाकार जे आहेत नागपूर, अमरावती किंवा बऱ्याच दूर जे सिटीज आहेत त्यामधून आम्हाला मेसेजेस येत असतात की आम्ही इथे राहतो, मग आमचं काय. तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जे काही शूट्स होतात मूवीजचे, सिरियलचे, ते जास्त करून म्हणजे होत असतील तुमच्या शहरात पण त्याचे जी फ्रिक्वेन्सी आहे ती तेवढी नाही आहे. मुंबईला किंवा आता कोल्हापूरला शूट होतात बऱ्याच सिरियल्स, साताऱ्याला काही सिरियल्स शूट होतात, पण मोस्टली जे या क्षेत्राचं सेंटर ऑफ द सिटी आहे ती मुंबई आहे. तर तुम्ही अमरावतीला राहून किंवा नागपूरला राहून तुम्ही या क्षेत्रात जर तुम्हाला काम करायचं आहे तर त्याचे चान्सेस खूप कमी असतात. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही तिथून येणार, तिथून येताना तुम्ही बसने येत आहेत, ट्रेनने येत आहेत, तर काही प्रॉब्लेम जर झाला रस्त्यात मध्येच तर प्रोडक्शन जे आहे ऑलरेडी समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या कॅरेक्टरसाठी 1 डेचं कॅरेक्टर आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही फायनल झाला, तुमचा परफॉर्मन्स चांगला आहे, बट जसं त्या अमरावतीला राहतात, सो आपण अमरावती हे शहर घेऊया. तर अमरावतीहून एखादा आर्टिस्ट आहे ज्याचं 1 डे कॅरेक्टरसाठी सिलेक्शन झालं आहे, ओके, आणि सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे समजा परवा शूट आहे, राईट, मग त्यांच्याकडे किती दिवस आहेत? 2 दिवस आहे. जे काही त्यांना तयारी करायची ती 2 दिवसात त्यांना तिथून निघून इथे पोहोचायचं आहे मुंबईला. प्लस जो काही कॉल टाईम असेल, मग सकाळचा 6चा कॉल टाईम आहे, 6:30चा कॉल टाईम आहे, त्याच्यानंतर मग बरीच टायमिंग असते. पण जर समजा फॉर एक्झाम्पल 6:30चा कॉल टाईम आहे आणि ते अमरावतीवरून निघताना जर काही प्रॉब्लेम झाला तर तुमचं जे कॅरेक्टर आहे इथे तुम्ही त्याच्यासाठी फायनल झालेले आहात, प्रोडक्शन रेडी आहे, शूट होणार आहे आणि फॉर एक्झाम्पल तुमचं कॅरेक्टर जे मेन कॅरेक्टर आहे सिरियलमधलं त्याच्यासोबत तुमचा सीन आहे अपोजिट आणि तो खूप महत्त्वाचा सीन आहे, त्याला ते ड्रॉप पण नाही करू शकत. आणि समजा फॉर एक्झाम्पल तुमचा काही प्रॉब्लेम झाला आणि तुम्ही सेटवर पोहोचू शकला नाहीत तर प्रोडक्शनचं खूप मोठं नुकसान होतं. कारण एका दिवसाचं त्यांचं बजेट जे असतं ते 50,000च्या पुढेच, म्हणजे 50,000 पण खूप कमी झाले, पण 50,000च्या पुढेच त्यांचं एका दिवसाचं बजेट असतं. मग ते कधी कधी 2 लाख 3 लाखापर्यंत पण जातं, कारण तिथे बाकीचे आर्टिस्ट पण आलेले असतात, राईट. जे लीड आर्टिस्ट आहेत त्यांचा पर डे असतो, जे काही तिथे असिस्टंट डिरेक्टर्स काम करत आहेत त्यांचं पेमेंट असतं, तर ते इतका रिस्क नाही घेऊ शकत. मग जर समजा तुम्ही त्या सेटवर पोहोचलाच नाही, वेळेवर पोहोचला नाही,
तर मग त्यांना परत दुसरा एखादा व्यक्तीला शोधाशोध करावी लागेल, किंवा मग त्यांना नाही माहिती की तुम्ही येणार आहात किंवा नाही येणार आहात. जर त्यांनी वाट बघितली की चला बाबा 8 वाजेपर्यंत ही व्यक्ती येणार आहे, तर मग ते 2 तास त्यांचे वाया जाणार. तर ते इतका रिस्क घेत नाही. त्यामुळे खूप सिंपल गोष्ट आहे की त्यांना मुंबई किंवा मुंबईच्या म्हणजे मुंबईला जर शूट असेल तर मुंबईच्या आसपास चेच कलाकार ते घेतात किंवा मुंबईत राहणारेच घेतात. प्लस आता हा झाला प्रोडक्शनचा भाग. पण तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण आपण जरा बोलूया. जर समजा तुम्ही वन डे कॅरेक्टरसाठी इतक्या लांबून येत आहात, तुमचं जे काही प्रवासाचं भाडं आहे ते गेलं, परत तुम्ही इथे येणार, तुम्ही कुठेतरी फ्रेश होण्यासाठी, जर समजा तुमचे रिलेटिव्ज आहेत तर वेल अँड गुड, पण नाही आहे तर ऑब्व्हियसली या क्षेत्रात काम करण्यासाठी सगळेच आतुर असतात. तर मग तुम्ही कुठेतरी हॉटेल वगैरेमध्ये राहणार, मग त्याचं रेंट वेगळं, मग परत तुम्ही शूटला जाणार, त्याचा एक्सपेन्स जो आहे त्या ठिकाणावरून शूटच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी तो एक्सपेन्स तुम्हाला करावा लागेल. आणि वन डे कॅरेक्टरला इतकं पेमेंट नसतं मराठी इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे होतं काय की तुमचा जो काही पैसा येणारा आहे तो स्टॉप होतो आणि तुमचं जे काही एक्सपेन्स आहे तेच त्याच्यावरती निघून जातं. त्यामुळे काय होतं की तुमच्या बाजूनेही तुमचं नुकसान खूप होतं आणि प्रोडक्शनच्या बाजूने ही एक छोटीशी रिस्क असते, जे अदर सिटीजमधून जर त्यांना आर्टिस्ट बोलवायचे असतील तर ते मोस्टली बोलवत नाही. हां, पण जर समजा 15 ते 20 दिवसाचा ट्रॅक आहे आणि एखादा आर्टिस्ट खरंच खूप उत्तम कलाकार आहे तर ते त्यांना बोलवून घेतात. तर ते सोपं पडतं, त्या आर्टिस्टलाही इतकं काही महाग पडत नाही. तर जे काही आहे ते रिस्क आणि तुमच्या एक्सपेन्सवर अवलंबून असतं. तुमच्या बाजूनेही तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे जसं आता कोल्हापूरमध्ये जे शूट होतात किंवा नागपूरमध्ये साताऱ्यामध्ये जे शूट होतात तर तिथलेच कलाकार ते घेतात. ते मुंबईतले कलाकार बोलवत नाही. फक्त मुंबईतले जर समजा लीड वगैरे ॲक्टर्स जे असतील ते जर मुंबईतले असतील तर ऑब्व्हियसली त्यांना तिथे प्रोडक्शनद्वारे त्यांना सगळ्या गोष्टी पूर्त केल्या जातात, ज्या काही त्यांचा खर्च असेल राहण्याचा वगैरे, तर ते प्रोडक्शनकडून त्याची जी आहे ती सोय केलेली असते. त्यामुळे अमरावती किंवा ज्या काही वेगळ्या सिटीजमधून जर तुम्ही असाल तर तुम्ही यावर नक्की विचार करा. जर तुमचं शक्य असेल मुंबईला शिफ्ट होणं तर तुम्ही ते करू शकता. गायत्री चौधरी, माझी बहीण, थँक्यू. रेश्मा रमाने बालसराफ, मला ही मालिकेत काम करायचं आहे. मालिकेत काम करायचं आहे तर ऑब्व्हियसली तुमचं त्याच्यासाठी प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. तुमचं परफॉर्मन्स जो आहे तो चांगला असणं गरजेचं आहे. त्याविषयी तर कुठेच तोड नाही आहे, कारण या क्षेत्रामध्ये खूप मोठं कॉम्पिटिशन आहे. म्हणजे एका रिक्वायरमेंटसाठी जवळपास 100च्या पुढे हजारापर्यंतही जे आहेत ते आर्टिस्ट अप्लाय करत असतात आणि त्या एका कॅरेक्टरसाठी एकच व्यक्तीला निवडायचं असतं. मग तुम्हाला जर या एवढ्या क्राऊडमधून जर स्टँड आऊट व्हायचं आहे, जर एवढ्या क्राऊडमधून तुम्हाला सिलेक्ट व्हायचं आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो शार्प करणं खूप गरजेचं आहे. विक्टरी विजन कास्टिंग, आपलं जे कास्टिंगचं पेज आहे, मला कमेंट आलेली आहे की कास्टिंग करता जेव्हा कलाकार प्रोफाईल सेंड करतात त्याबाबत काय माहिती प्राथमिक स्वरूपात पाठवावी, त्याबाबत कलाकारांना सांगावे. ओके, तर आता प्रत्येक कास्टिंग कंपनी जी आहे, जेव्हा तुम्ही प्रोफाईल ते तुम्हाला पाठवायला सांगत असतात तर त्यांचे ज्या रिक्वायरमेंट्स असतात त्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे जसं आपलं विक्टरी विजनचं जर घेतलं तर आपण प्राथमिक स्वरूपात फक्त 2 साधे फोटो विदाऊट एडिटिंग, कुठलाच त्याच्यामध्ये खूप डार्क मेकअप केलेला नसावा, जे काही आहे ते तुमचं नॅचरल फीचर्स तुमचे त्यामध्ये दिसले पाहिजे. विदाऊट एडिटिंग तो फोटो असले पाहिजे विदाऊट एडिटिंग. आणि 2 साधे फोटो त्यासाठी लागत असतात. तुमचं नाव, तुमची हाईट, तुमचं वय आणि तुमचं शहराचं नाव हे तुम्हाला तिथे पाठवावं लागतं. प्लस तुमचा 1 मिनिटाचा किंवा त्याच्या पुढे 2-3 मिनिटाचा जो ऑडिशन व्हिडिओ आहे
मराठी लँग्वेजमध्ये तुम्ही तुमचा व्हिडिओ पाठवला पाहिजे. आता व्हिडिओ जेव्हा तुम्ही शूट करता त्यामध्ये कुठलेच कट्स नसायला हवेत किंवा त्यामध्ये खूप सारं एडिटिंग नसायला हवं. जे काही आहे ते नॅचरल तुमचा वन टेक व्हिडिओ असायला हवा. आणि त्याच्यासोबतच तुमचा एक्सपिरियन्स जर असेल, तुम्हाला एक्सपिरियन्स या क्षेत्रामध्ये काही, तर तो एक्सपिरियन्स थोडक्यात लिहावा. अदरवाईज शॉर्ट फिल्म केली असेल तुम्ही तुमच्या लोकल एरियामध्ये, तर तो एक्सपिरियन्स इथे ग्राह्य धरला जात नाही. कारण आपण मोठ्या लेवलला, कमर्शियल लेवलला आपण सिरियल फिल्म ज्या असतात त्या मोठ्या लेवलला त्यांचं वर्किंग असतं. त्यामुळे तिथे तुमचं यूट्यूब वर एखादी शॉर्ट फिल्म तुम्ही केलेली असणार तर ती चालत नाही. तुम्ही तिथे फ्रेशर लिहा. जर तुम्ही इन केस तुम्ही थिएटर केलेलं असेल किंवा तुम्ही थिएटर करत असाल तर तिथे एक्सपिरियन्समध्ये थिएटर आर्टिस्ट असं लिहा. किंवा तुम्ही ज्या काही एकांकिका वगैरे केलेल्या असतील तर ते मेन्शन करण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्ही सांगू शकता की मी एकांकिका आणि नाटकं परफॉर्म केलेली आहे. तर त्यामुळे तुमचं जे काही प्रोफाईल आहे ते रिअल वाटतं. कारण तुम्ही खोटं करून, चला आपण एक वेळ मान्य पण केलं की तुम्ही एडिटिंग केलेले फोटोज पाठवले, खूप त्याच्यामध्ये फिल्टर्स लावलेले आहे, प्लस तुमचा ऑडिशन व्हिडिओ आहे तो पण खूप एडिट केलेला आहे. पण ते आम्हाला कळतं कारण तेवढा एक्सपिरियन्स असतो आणि काय आम्हाला हवं आहे किंवा काय नको आहे ते पण आम्हाला बघावं लागतं. त्यामुळे तुमचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस तुम्ही स्वतःहूनच कमी करून घेता. पण जर समजा तुमचं लुक्स जे आहे तुम्हाला त्याच्याबद्दल जर काही नर्वसनेस असेल, जर तुम्हाला वाटत असेल की मी चांगला नाही दिसत किंवा मी चांगली नाही दिसत, तर हे खूप चुकीचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं या फील्डमध्ये येताना तुम्हाला तुमच्यावर कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो हाय असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कुठेच एडिट केलेले फोटोग्राफ्स नका पाठवू. प्लस जेव्हा ॲक्टिंगसाठी कॅरेक्टरसाठी रिक्वायरमेंट असते तेव्हा बरेच जण त्यांचा मॉडेलिंग पोर्टफोलिओसुद्धा पाठवतात. म्हणजे जे काही मॉडेलिंगसाठी आपण पोर्टफोलिओ शूट केलेला असतो तर तसले फोटोजसुद्धा पाठवतात. तर त्याचा काही उपयोग नाही आहे. तुमचं जे काही आहे नॅचरल लुक ॲक्टिंगमध्ये महत्त्वाचं असतं. त्यामुळे साधे 2 फोटो तुम्ही क्लिक करा तुमच्या घरात. प्लेन वॉल मागे असली पाहिजे, लाईट तुमच्या चेहऱ्यावर आला पाहिजे आणि असे साधे 2 फोटो तुम्ही पाठवून द्या. आणि प्लस तुमचा 1 मिनिटाचा किंवा त्याच्यावर जो काही ऑडिशन व्हिडिओ आहे तो पाठवा. जो इन शॉर्ट तुमचं नाव, एज, लोकेशन, तुमचा एक्सपिरियन्स, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर खूप गरजेचा आहे. बऱ्याच वेळा असंही होतं की काही आर्टिस्ट त्यांचे प्रोफाईल्स पाठवतात पण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो मेन्शनच नसतो तिथे. आणि जो व्हॉट्सॲप नंबर असतो तो त्यावर कुठल्याच प्रकारे इनकमिंग कॉल्स अटॅच होऊ शकत नाही. तर नेहमी लक्षात ठेवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण तितकाच गरजेचा आहे. बऱ्याच कलाकारांना आम्हाला यामुळे सोडावं लागतं की त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला नसतो. आम्हाला त्यांचा व्हिडिओ आवडतो किंवा ऑडिशन व्हिडिओ त्यांचा प्रॉपर असतो, पण बिकॉज ऑफ कॉन्टॅक्ट त्यांचा तिथे मिसिंग असतो, त्यामुळे त्यांच्या हातून काम जातं. मी वैष्णवी वागस पाटील. मला पुणे येथील स्टेटस कसे बघायचे? सॉरी, मला तुमचा प्रश्न नाही कळाला, परत विचारा. रेश्मा वालसराफ, येस, थँक्यू सो मच. तुम्हाला मी जे काही एक्सप्लेन केलं त्यामधून जर हेल्प झाली असेल, थँक्यू सो मच. मी मुंबई मध्ये राहते. मलाही सिरियलमध्ये काम करायचं आहे. काय प्रोसेस आहेत सांगाल का? प्लीज कॉन्टॅक्ट नंबर. मुंबईत राहतात, चांगली गोष्ट आहे, चान्सेस असतात. पण मी परत सांगते तुमचा जो काही परफॉर्मन्स आहे तो असणं खूप गरजेचं आहे. मी कॉमेंटमध्ये आपला विक्ट्री विजन कास्टिंगचा जो नंबर आहे तो पिन करते आणि त्यावर तुम्ही तुमचं जे काही प्रोफाईल आहे ते तुम्ही तिथे पाठवू शकता.
मी कॉमेंटमध्ये नंबर जो आहे तो पिन केलेला आहे विक्टरी विजन कास्टिंगचा. ओके, आता ह्याच्यामध्ये पण असं आहे की तुम्ही फक्त प्रोफाईल पाठवून तुम्ही ऑडिशन पाठवून काम चालत नाही. तुम्हाला जर वाटत असेल की मी डायलॉग मला बोलता येतो, मी माझ्यात कॉन्फिडन्स आहे, तर तेवढं असून चालत नाही. तुमच्याकडे नॉलेज असणं फार गरजेचं आहे आणि नॉलेज येण्यासाठी तुम्ही वर्कशॉप्स जे असतात ते खूप करणं गरजेचं आहे. किंवा जो काही तुमच्या शहरामध्ये जो काही कोर्स असेल किंवा काय असतील तर ते तुम्ही जॉईन करू शकता. थिएटर ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्ही तुमची जी ॲक्टिंगची जी प्रॅक्टिस आहे ती तुमची चालू राहील. निकिता पाटील यांनी सांगितले की विक्टरी विजनमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रोसिजर सांगा प्लीज बाहेरील शहरातील कलाकारांसाठी. तर आपले निकिता पाटील ह्या ज्या आहेत त्या आपल्या कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या मॅनेजर आहेत. आपले जे वर्कशॉप होतं 2 दिवसाचं ते मॅनेज करतात, ऑर्गनाईज करत असतात. आणि प्रोसिजर त्यासाठी एवढीच आहे की तुम्ही तुमचं नाव, तुमचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो आणि तुमचं वय ते तुम्ही 8079 या नंबरवर तुम्ही पाठवून द्यायचा आहे. मी तो नंबरसुद्धा इथे कॉमेंटमध्ये पिन करते. तर तुम्ही तुमचं नाव, एज आणि शहराचं नाव तुम्ही त्या नंबरवर पाठवायचं. मग त्यानंतर जेव्हाही आमचं वर्कशॉप तिथे होणार असेल तेव्हा तुम्हाला आमच्याकडून कॉल येईल, लगेच तुम्हाला रिप्लाय येईल व्हॉट्सॲपवर. तुम्हाला कॉलद्वारे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशनही दिली जाईल. पण ज्यावेळी आम्ही तिथे येणार असू तुमच्या शहरात किंवा तुमच्या शहराच्या आजूबाजूला, तेव्हा तुम्हाला आमच्याकडून कॉल येईल. तर तुम्ही नक्की त्या वर्कशॉपमध्ये सहभागी होऊ शकता. संवाद बोलताना विनोद देशमुख यांचं म्हणणं आहे की संवाद बोलताना त्यात चढ उतार कसे दाखवावेत. संवाद बोलताना जेव्हाही एखादी पर्टिक्युलर गोष्ट तुम्हाला हायलाईट करायची आहे, जसं मी आता बोलताना फॉर एक्झाम्पल मी हे वाक्य बोलते की तुम्हाला या क्षेत्रात येताना प्रॅक्टिसची खूप गरज आहे, राईट. तर मी प्रॅक्टिस या शब्दाला हायलाईट केलं आणि तुम्हालाही ते तेवढं कन्व्हिन्सिंग वाटतं आहे किंवा तुम्ही ते ॲक्सेप्ट करू शकता. तर नेहमी जेही तुमच्या डायलॉगमध्ये, जेही तुमच्या वाक्यात जे हायलायटिंग पॉईंट आहे ते तुम्ही त्याच्यावर जोर देऊन बोलणं किंवा एखादा शब्द असेल विशिष्ट, तो थोडासा 1.01% तुमचा जो काही पिच आहे तो हाय करून तुम्ही तो शब्द हायलाईट करू शकता. मॅम, मी वैष्णव वाघ पाटील, पुणे येथून मी मॅरिड आहे आणि 1 वर्षापासून स्ट्रगल करत आहे, परंतु कुठेच कामाची व्यवस्था होत नाही. काय करावे लागेल आणि पुणे येथे ऑडिशन स्टेटस मला पैसे मिळतील. ओके, मला अर्धाच प्रश्न कळाला की तुम्ही पुण्यामधून आहात, तुम्ही मॅरिड आहात आणि तुम्ही 1 वर्षापासून स्ट्रगल करत आहात. ओके, ऑडिशन अपडेट्स कशा मिळतील. तर ऑडिशन अपडेट्ससाठी बरेच कास्टिंग पेजेस असतात, फेसबुकवरही आहेत, इंस्टाग्रामवरही आहेत. तुम्ही त्यांचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो सेव्ह तुमच्या मोबाईलमध्ये करून तुमचं नेम, एज, लोकेशन त्यांना पाठवा. ते तुमचा नंबर सेव्ह करतील. तर त्यामधून तुम्हाला व्हॉट्सॲपवर त्यांचे जे काही स्टेटस आहे, स्टेटसच्या माध्यमातून तुम्हाला रिक्वायरमेंट्सचे अपडेट्स मिळतील. पण त्यासाठी मी परत सांगते, तुम्ही बोलतायत की 1 वर्षापासून मी स्ट्रगल करते पण कामाची कुठे व्यवस्था होत नाही आहे. तर त्यासाठी कदाचित कुठेतरी तुमचा परफॉर्मन्स तेवढा व्यवस्थित नसेल किंवा शार्प नसेल. व्यवस्थित म्हणता येणार नाही, पण शार्प नसेल, पॉलिश्ड नसेल. तर प्रॅक्टिस करा जोपर्यंत, कारण या इंडस्ट्रीमध्ये लगेच काम मिळतं असं नाही आणि या इंडस्ट्रीमध्ये आयुष्य जातं असंही काही नाही. फक्त तुम्ही योग्य वेळी योग्य लोकांना अप्रोच करणं खूप गरजेचं आहे. अजिंक्य टेकळे, मी विक्टरी विजन सोबत काम केलेलं आहे, खरंच चांगला एक्सपिरियन्स होता. थँक्यू विक्टरी विजन, वेटिंग फॉर नेक्स्ट प्रोजेक्ट्स टुगेदर. विक्टरी विजन कास्टिंगच्या माध्यमातून अजिंक्य टेकळे
यांचं कास्टिंग आपण केलं होतं. पहिल्यांदा त्यांना कामाचा एक्सपिरियन्स जो होता तो विक्ट्री विजन कास्टिंगच्या माध्यमातून मिळाला. त्यासाठी खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि नक्कीच जी काही नेक्स्ट अपॉर्च्युनिटी आहे नक्कीच तुम्हाला लवकर मिळेल. सिद्धार्थ वागज, ओके. स्वरदा गोखले, हाय, हॅलो, तुमचा नंबर मिळेल का? ओके. मी त्याच जी कमेंट आहे त्या कमेंटमध्येच मी आपला वर्कशॉपचा नंबरसुद्धा ॲड करते. आपलं 21 ते 25 तारखेपर्यंत 5 दिवसाचं ऑनलाईन वर्कशॉप होणार आहे. त्या ऑनलाईन वर्कशॉपमध्ये आपण जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर आपण अजून चांगल्या पद्धतीने आपण बोलू शकतो. ते मुद्दे मी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकते. तर विक्ट्री विजन ॲक्टिंग वर्कशॉप जे आहे 5 दिवसाचं ऑनलाईन ॲक्टिंग वर्कशॉप, त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव जे आहे ते रजिस्टर करू शकता. मी विक्ट्री विजन प्रोडक्शन म्हणून एक नंबर पिन केलेला आहे कॉमेंट सेक्शनमध्ये. त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपद्वारे तुमचं नाव, एज आणि तुमच्या शहराचं नाव प्लस तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवून द्या. तुम्हाला आमच्याकडून कॉल येईल आणि कॉलद्वारे तुम्हाला सगळी माहिती सांगितली जाईल. अजून काही प्रश्न असतील तुमचे तर नक्की सांगा. मला त्याच्यावर चर्चा करायला तुमच्याशी खूप आवडेल. आणि अधूनमधून आपण असेच लाईव्ह येत राहू, कारण आता लॉकडाऊन आहे, घरी सगळे बसलेले आहेत आणि काहीतरी अभिनय क्षेत्राबद्दल आपल्याला हा जो लॉकडाऊनचा कालावधी आहे तो आपल्याला चांगल्या कामासाठी यूज करायचा आहे. तर नक्कीच आपण अशा प्रकारे लाईव्ह येऊन तुमच्याशी नेहमीच गप्पा मारू. तर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता. पण जोपर्यंत आपला पुढचा प्रश्न येतो तोपर्यंत मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की बऱ्याच वेळा फ्रेशर आर्टिस्ट जे असतात, पूर्णपणे फ्रेशर, त्यांना कुठल्याच प्रकारे थिएटरचा एक्सपिरियन्स नसतो किंवा त्यांनी कुठे वर्कशॉप केलेलं नसतं, तर अशी लोकंसुद्धा प्रोफाईल पाठवत असतात. त्यांना हा गैरसमज असतो की त्यांच्यात कॉन्फिडन्स आहे आणि ते डायलॉग्स बोलू शकतात, तर ते ॲक्टिंग करू शकतात, हा त्यांचा गैरसमज असतो. आणि तो खूप चुकीचा ग्रह आहे तुमचा. जर तुम्ही असं करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला या क्षेत्रात येण्यासाठी नॉलेजची खूप गरज आहे. आणि ऑब्व्हियसली ते नॉलेज तुम्हाला वर्कशॉप करून किंवा थिएटर करूनच तुम्हाला मिळतं. कारण अभिनय करताना काही नियम असतात, काही गोष्टी असतात जे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. अदरवाईज आपल्याला कोणी काम पण देणार नाही. जर तुम्ही एक्स्ट्रीमली फ्रेशर असाल, तुम्हाला कुठल्याच प्रकारचा एक्सपिरियन्स नसेल, तर तुम्ही या क्षेत्रात काम करूच शकत नाही, कारण तुम्हाला कोणी एंटरटेन पण करणार नाही. त्यामुळे बरेच आम्हाला असे मेसेजेस पण येत असतात की मला एक्सपिरियन्स नाही, मी कुठे शिकलेलो नाही, पण मला कॉन्फिडन्स आहे, मी डायलॉग बोलू शकतो. तर एवढंच फक्त या क्षेत्रात येण्यासाठी गरजेचं नसतं. पेक्षा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. तर ते वर्कशॉपमधूनच तुम्हाला कळतं. वर्कशॉपमध्ये बऱ्याच गोष्टींचं प्रॅक्टिकली नॉलेज तुम्हाला मिळत असतं. कारण ॲक्टिंग करताना फक्त आपलं बोलणं किंवा आपली भाषा पण तितकी गरजेची नसते. फक्त आपली भाषा आहे, आपण बोलू शकतो, मी चांगली दिसते किंवा मी चांगला दिसतो, माझी हाईट चांगली आहे, माझी पर्सनॅलिटी चांगली आहे, तर मला काम मिळेल. तर असं नसतं. तुमच्याकडे अजून बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. तुम्ही कोठारे विजन प्रोडक्शनशी अटॅच आहात का? हो. आपल्या विक्ट्री विजन कास्टिंगच्या माध्यमातून
बऱ्याच सिरियलचं कास्टिंग जे आहे ते आपण करत आहोत. मराठी मालिकांचं कास्टिंग जे आहे ते आपल्या विक्टरी विजन कास्टिंगच्या माध्यमातून होत असतं. तर जे काही तुमचे ॲक्टिंगविषयीचे प्रश्न असतील, अभिनय क्षेत्राविषयीचे तुम्हाला गैरसमज पण असतात. बऱ्याच जणांना आपण कोणाचं तरी काहीतरी ऐकतो आणि आपल्याला विश्वास पण बसत नाही की अरे हे खरं आहे का, पण ठीक आहे आपण ऐकून घेतो आणि मूव्ह ऑन करतो. तर तसे काही गोष्टी असतील तर त्याही मला नक्की सांगा, आपण त्याच्यावर पण चर्चा करूया. ते खरं आहे किंवा खोटं आहे तेही मी तुम्हाला सांगू शकते. जी लोक नवीन आता जॉईन होत आहेत त्यांचं विक्टरी विजन प्रोडक्शनच्या या पेजवर खूप खूप स्वागत. आपण या लाईव्ह सेशनमध्ये अभिनय क्षेत्रात येण्यासाठी नेमकं काय करावं या विषयाशी संदर्भात जे काही प्रश्न आहेत तुमचे त्यावर आपण इथे चर्चा करत आहोत. तर तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही या लाईव्ह सेशनच्या कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. आणि विनोद देशमुख यांचं म्हणणं आहे की लाऊड ॲक्टिंग आणि कॅज्युअल ॲक्टिंग यात काय फरक असतो ते दाखवाल का. आता इथे आपण प्रॅक्टिकली ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण या लाईव्ह सेशनमध्ये ऑफकोर्स नाही करू शकत. इथे आपण फक्त ज्या काही क्युरीज आहेत, बेसिक जे प्रश्न आहेत आपण त्याबद्दल चर्चा करतो आहोत. तुम्हाला जर आपलं अभिनयाचं जे काही कार्यशाळा आहे त्या ऑनलाईन वर्कशॉपमध्ये प्रॅक्टिकली काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या बाजूने त्याची प्रॅक्टिस नेहमी करत राहिला पाहिजे, तर त्या गोष्टीही आपण त्या अभिनय कार्यशाळेमधून तुम्हाला समजावून सांगत असतो, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचा उपयोग होतो. तर आपण इथे ऑब्व्हियसली प्रॅक्टिकल ज्या काही गोष्टी आहेत त्या करू नाही शकत. पण हां, त्याच्यामधला एक छोटासा फरक मी तुम्हाला सांगू शकते की लाऊड ॲक्टिंग आणि कॅज्युअल ॲक्टिंग यात काय फरक असतो. आता कॅज्युअल म्हणजे जे काही आपले सामान्य जीवनात घडणाऱ्या गोष्टी असतात त्याच जर ते एखादं कॅरेक्टर करत आहेत तर ते कॅज्युअल याच्यामध्येच येतं, ते नॉर्मल असतं. इतकं काही त्याच्यामध्ये खूप तुम्हाला ड्रामा किंवा डार्कनेस तुम्हाला दाखवायची गरज नसते. पण लाऊड ॲक्टिंग तिथे यूज केली जाते जिथे एखादा खूप डीप सीन आहे. फॉर एक्झाम्पल की एखाद्या मुलीवर अत्याचार झाला आहे आणि ती न्याय मागते आहे पण न्याय मिळत नाही आहे आणि न्यायाच्या अपेक्षेत किंवा त्याची वाट बघत बघत खूप काळ लोटला गेला आहे. त्यामध्ये बरेच लोकांनी तिला काय काय बोललेत, पण मग ती कुठेतरी एक पॉईंट येतो जेव्हा ती रडते, ती ओक्साबोक्शी रडते, ती काहीतरी बोलते, तिचे काहीतरी डायलॉग्स असतात, मोनोलॉग्स ज्याला आपण म्हणतो. तर तो एखादा डार्क सीन जो असतो तो तेव्हा शूट केला जातो आणि त्यामध्ये ती लाऊड होते, जे काही बोलत असते ती खूप रागात बोलत असते किंवा खूप मनापासून बोलत असते. तर ते लाऊड ॲक्टिंगमध्ये मोडतं. आणि कॅज्युअल ॲक्टिंगमध्ये आपण जसं नॉर्मली एखादा मूवी असतो, म्हणजे जसं मुंबई पुणे मुंबईमध्ये जे काही आहे त्यांची स्टोरी खूप कॅज्युअल स्टोरी आहे, त्याच्यामध्ये त्यांना खूप काही वेगळं असं करण्याची गरज पडली नाही. जे काही आहे ती नॉर्मल आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी असतात त्याच प्लॉटवर आधारित ती मूव्ही आहे. सो कॅज्युअल ॲक्टिंग आणि लाऊड ॲक्टिंगमध्ये फरक आहे. फरक प्रॅक्टिकली जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला जे काही वर्कशॉप आहे, ऑफलाईन वर्कशॉप तुम्हाला इथे येऊन जमत असेल, म्हणजे आपलं आता लॉकडाऊन चालू आहे त्यामुळे आपलं वर्कशॉप ऑफलाईन वर्कशॉप जे आहे ते बंद आहे. ऑनलाईन वर्कशॉप जे आहे त्यासाठी तुम्ही एनरोल करू शकता. माधुरी खासबागे यांचं म्हणणं आहे की वर्कशॉप करायचं आहे पण आम्हाला फायदा होईल का लोकेशनमुळे, विचारते आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फक्त जर सिरियल आणि फिल्ममध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर तसा हेतू ठेवू नका, कारण कलाकाराला लिमिट्स नसतात, त्याला मर्यादा नसतात, त्याला कुठल्याच प्रकारे तुम्ही बांधून ठेवू शकत नाही एका चौकटीत की हां बाबा मी सिरियल करतो तर मी सिरियलच करणार, मी मूव्ही करतो तर मी मूव्हीज करणार, असं काही नाही आहे. तुम्ही
नाटक जे आहे तुमच्या शहरात ऑब्व्हियसली नाटकाचे प्रयोग होत असतील किंवा थिएटर ग्रुप्स असतील ते असतील तिथे, राईट. तर तुम्ही त्या थिएटर ग्रुप्समध्ये एनरोल करून किंवा त्यांच्यासोबत तुम्ही अटॅच होऊन तुमचं जे काही नाटक करून एक कलावंत होऊन तुम्ही ऑब्व्हियसली तुमचं जे काही अभिनय क्षेत्रातलं स्वप्न आहे ते पूर्ण करू शकता. सिरियल फिल्म मला करायची आहे फक्त आणि मी इथे राहते, मग ते कसं शक्य आहे? जर तो तुमचा मोटो असेल तर ते कुठेतरी खूप खूप कन्फ्युजिंग आहे. तुम्ही आधी ठरवा की तुम्हाला ॲक्टर बनायचं आहे की फक्त सिरियल फिल्ममध्ये काम करायचं आहे. कारण ॲक्टर जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्ही तुमच्या लोकल थिएटर ग्रुप आहेत तिथे तुम्ही जाऊन त्यांच्यासोबत अटॅच होऊन जे नाटकाचे प्रयोग होतात त्यामध्ये तुम्ही काम करू शकता. तर नाटकसुद्धा एक कमर्शियल प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी काम करण्यासाठी. फक्त एवढंच आहे की ते टी व्हीवर दिसत नाही किंवा खूप जास्त त्याचा जो काही आहे तो एका वेळी जेव्हा ते परफॉर्म होत असतं तेव्हा त्याचा खूप जास्त असा प्रेक्षक वर्ग नसतो. जेवढे लोक थिएटरमध्ये उपस्थित असतात त्यांच्यासमोर तुम्ही ते नाटक परफॉर्म करत असतात. पण ते ॲक्टिंग याच फील्डमधलं आहे. त्यामुळे तुम्ही आधी ठरवा की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. तुम्हाला ॲक्टिंगची आवड आहे की तुम्हाला फक्त सिरियल फिल्ममध्ये काम करायची आवड आहे, ते आधी ठरवणं खूप गरजेचं आहे. तुमच्या जे काही आत्मपरीक्षण आहे ते तुम्ही खूप करणं गरजेचं आहे. मी कुठल्या कॅरेक्टरला सूट होऊ शकतो, माझी जी काही बॉडी लँग्वेज आहे किंवा माझे जे काही लुक्स आहे ते कुठल्या कॅरेक्टरसाठी सूट होऊ शकतं किंवा मी माझ्या वयानुसार मी कुठले कॅरेक्टर करू शकतो. तर तशा प्रकारचे तुमचे ऑडिशन्स व्हिडिओ बनवा. तशा प्रकारे त्या लुक्समध्ये तुम्ही तुमचे फोटोज जे आहेत ते सेंड करा. आणि वर्कशॉपचा फायदा होईल का किंवा नाही होईल हे ॲट दी एंड ऑफ द डे तुमच्यावर अवलंबून आहे. कारण आम्ही इथे जे काही गोष्टी सांगतो त्या तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. डेली बेसिसवर तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज असते. त्या ज्या काही एक्सरसाइजेस असतात त्या वर्कशॉपच्या माध्यमातून तुम्हाला सांगितल्या जातात, त्या तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. तुमचं सातत्य त्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज एक वर्कशॉप केलं, 5 दिवसाचं वर्कशॉप केलं आणि आता ॲक्टिंग आली आपल्याला करता, तर असं पण नाही होत. तुम्हाला ॲक्टिंगच्या फील्डमध्ये जर काम करायचं आहे तर तुमचं डेली प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. जसं आपण डॉक्टर आपण घेऊया, MBBS झाल्यानंतर ती लोक प्रॅक्टिस करतात, बरोबर. ते प्रॅक्टिस करतात कुठेतरी आणि त्याच्यानंतर ते कुठेतरी त्यांना अजून प्लस त्याचंही एक सर्टिफिकेट वेगळं असतं, राईट. तर ते त्यांना मिळाल्यानंतरच ते त्यांचं जे काही दवाखाना आहे किंवा ज्या काही गोष्टी त्याचं मला एवढं नॉलेज नाही आहे, पण प्रॅक्टिस खूप गरजेची असते कुठल्याही फील्डमध्ये. मग त्यांनी जर MBBS झाल्यानंतर प्रत्येकच व्यक्ती डॉक्टर झालाच असता तर आपल्या आता कोविड काळामध्ये आपल्याला इतक्या गोष्टी सहन कराव्या लागल्या नसत्या. त्यामुळे प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा, प्रॅक्टिस तुमची असणं फार गरजेचं आहे. गुड लक फॉर युअर होल टीम. थँक्यू सो मच. मनःपूर्वक शुभेच्छा आपल्या संपूर्ण टीमला. विनोद देशमुख, थँक्यू सो मच. तर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर विचारा. 5 मिनिटामध्ये आपलं हे लाईव्ह सेशन जे आहे ते एंड होईल. 6 वाजता आपण आपलं हे जे लाईव्ह सेशन आहे ते एंड करणार आहोत. तर त्याआधी जर कोणाला काही प्रश्न असेल तर पटकन मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा, सो वी कॅन डिस्कस अबाउट इट.
तुमचं जे काही प्रश्न आहे तुम्ही लाईव्ह सेशनच्या कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजता आपण हे लाईव्ह सेशन जे आहे ते एंड करणार आहोत. तर वर्कशॉप का करावं? वर्कशॉप यासाठी करावं की तुम्ही जे काही तुम्हाला अभिनय क्षेत्रात चांगलं काम करायचं असेल तर तुमच्याकडे नॉलेज असणं फार गरजेचं आहे. तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत, बऱ्याच अशा किचकट गोष्टी असतात अभिनय क्षेत्रामध्ये, त्या तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. अदरवाईज तुमच्याकडे जर काही नॉलेज नसेल किंवा काही त्याच्यामधलं तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ऑब्व्हियसली काम नाही करू शकत या क्षेत्रात. त्यामुळे वर्कशॉप खूप गरजेचं असतं. वर्कशॉपमुळे तुमचा जो काही परफॉर्मन्स असतो तो पॉलिश होतो. तुमचा व्हॉईस मॉड्युलेशन असतं, त्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन असतं, त्यामध्ये भाषा असतं, उच्चार असतात, तुमचे एक्सप्रेशन्स असतात. अभिनयाचे प्रकार किती, अभिनयाचे पण प्रकार असतात राईट. तर ते प्रकार किती, कोणते, तर ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये तितक्याच मॅटर करतात. तुम्हाला माहिती असणं हे फार गरजेचं आहे. तसंच अभिनय करताना उभं राहताना कसं राहावं किंवा हालचाल जी असते आपली बॉडी लँग्वेज जी असते, हालचाल करताना ती कशी करावी, तर याचेही काही नियम असतात. काही पर्सनल कॉलवर बोलू शकते का प्लीज? तुम्ही विक्टरी विजन प्रोडक्शनचा जो नंबर मी पिन केलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा, आपल्याकडून तुम्हाला कॉल येईल. थँक्यू. तर आपलं ऑनलाईन वर्कशॉप 21 ते 25 एप्रिल मध्ये होणार आहे. संध्याकाळी 5 ते 7 असा आपल्या ऑनलाईन वर्कशॉपचा टायमिंग आहे. त्यामध्ये गुगल मीटची एक लिंक तुम्हाला शेअर केली जाईल, त्यामधून तुम्ही आपल्या ऑनलाईन वर्कशॉपला कनेक्ट होऊ शकता. सो तुम्हाला जर तुमचं नाव रजिस्टर करायचं असेल तर खाली जो नंबर मी पिन केलेला आहे त्या नंबरवर तुमचं नाव, एज, तुमच्या शहराचं नाव, तुमचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो तुम्ही व्हॉट्सॲपद्वारे त्या नंबरवर पाठवून द्या. तुम्हाला आमच्याकडून कॉल येईल. कॉलद्वारे सगळी माहिती तुम्हाला सांगितली जाईल. सो आय थिंक की तुम्हाला या लाईव्ह सेशनचा खूप खूप फायदा झाला असेल. तर नक्की तुमचे जे काही प्रतिक्रिया आहेत त्या मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तेही विचारा. आपण परत लाईव्ह सेशन जेव्हा करू तेव्हा ते प्रश्न आपण त्या लाईव्ह सेशनमध्ये नक्की डिस्कस करू. तर थँक्यू सो मच. या लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं. तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर आपण चर्चा केली. खूप छान आपला जो वेळ आहे तो आपण त्याला सद्मार्गी लावलं. त्याबद्दल तुमचंही खूप आभार लाईव्ह सेशनमध्ये जॉईन झाल्याबद्दल. तर आपण आता पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये भेटूया. तर काळजी घ्या, घरी राहा, तुमचं जे काही रुटीन आहे ते प्रॉपर फॉलो करा.